हाजुरीमध्ये 3 दिवसापूर्वी एका हिंदू महिलेला घरामध्ये घुसून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजातल्या व्यक्तीने केलेला आहे। केवळ एवढंच नाही तर तिथून ती स्वतःचा जीव स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी जेव्हा तिने मंदिराचा आश्रय घेतला तेव्हा त्या व्यक्तीने किमान 100-150 मुस्लिमांना एकत्र करून त्या मंदिरामध्ये घुसून त्या महिलेसोबत मॉब लिंचिंग सारखा प्रकार करायचा प्रयत्न केलेला आहे। विषय हा आहे की हिंदू समाजासाठी महिला आणि मंदिर ह्या दोन्ही अत्यंत पवित्र गोष्टी आहेत। त्यामुळे आमच्या सन्मानाच्या आणि आमच्या पावित्र्याच्या गोष्टींवर अशा प्रकारचा आक्रमण करायचा प्रयत्न या हाजुरीमध्ये या ठाणे शहरामध्ये झालेला आहे। पण इथला सकल हिंदू समाज गप्प बसणारा नाही। आम्ही आमच्या ठाण्याला पश्चिम बंगाल किंवा आम्ही आमच्या ठाण्याला काश्मीर बनवू देणार नाहीये। यासाठी आम्ही संवैधानिक मार्गाने आज प्रथम आमच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे। त्यांच्यासमोर आम्ही केवळ 3 मागण्या प्रामुख्याने मांडलेल्या आहेत। सगळ्यात पहिली मागणी, ज्या वागळे पोलीस स्टेशनने या जिहादी प्रवृत्तीच्या मंडळींना पाठीशी घातलेला आहे त्यांच्यावर अत्यंत नरम अशा प्रकारची सेक्शन्स लावलेली आहेत। ती सेक्शन्स बदलून योग्य ती सेक्शन्स देऊन आयपीसी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। दुसरी मागणी आमची अशी आहे, येत्या 48 तासाची मुदत पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलेली आहे। 48 तासांमध्ये जे जिहादी ज्यांनी आमच्या मंदिरांचं पावित्र्य भंग केलं, आमच्या धार्मिक भावना दुखावल्या, त्यांना योग्य त्या सेक्शन्स खाली अटक करण्यात यावी, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। तिसरी मागणी आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्यांची सविस्तर चौकशी करून शक्य तितक्या लवकर ज्यांनी या सगळ्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घातलं, तो आयओ असेल, तो सिनियर पीआय असतील, या सगळ्यांची सर्वंकष खातेनिहाय चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, त्यांना सस्पेंड करावं। जर या गोष्टी 48 तासांची मुदत जी पोलीस प्रशासनाने आम्हाला दिलेली आहे 48 तासांमध्ये ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दुर्दैवानं हिंदू समाजाला स्वतःच्या मागण्यांसाठी स्वतःचा सन्मान जपण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन यांची असेल असं मी या ठिकाणी ठणकावून सांगतो।